सुप्रभात मित्रांनो, माझं नाव आहे रेणुका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ सवरेन. आज आहे रविवार, सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय एका छोट्याशा 2 दिवसाच्या भटकंतीसाठी, जिथे आम्ही तुम्हालाही सोबत घेऊन जातोय. ही आमची पहिलीच फॅमिली ट्रिप आहे, सो आज खूप धमाल असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा आहे प्रगती एक्सप्रेसचा विस्टाडोम कोच, जो आपल्याला पुण्यावरनं कर्जतपर्यंत पोहोचवणार आहे. आपण जिकडे जातोय ते एक कार फ्री डेस्टिनेशन आहे. शिवाय पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरचा ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आम्ही आज पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतोय. हळू फर्स्ट इम्प्रेशन असं काय दिसतं. जरावर सीट्स भाई साहब, या ट्रेन जर्नीमध्ये विस्टाडोमच्या ऑब्झर्वेटरी डेकमधनं जे काही नजारे आम्हाला बघायला मिळाले ते कमाल होते. असं वाटत होतं ही जर्नी संपूच नाही. कर्जतपर्यंतचा हा जो काही रूट आहे तो खूपच जास्त सिनिक आणि ग्रीन आहे, त्यामुळे मान्सूनमध्ये एकदा हा प्रवास नक्की ट्राय करा. कर्जतपासून नेरळला आम्ही लोकलने गेलो. नेरळ सक्सेसफुली. आम्ही इथे जी टॅक्सी अवेलेबल आहे त्या टॅक्सीमध्ये बसलोय. सो तुम्ही नेरळला उतरून एक टॅक्सी हायर करू शकता. इथे दोन्ही बेसिसवर चालतात टॅक्सी, प्रायव्हेट आणि सीट बेसिसवर चालतात. सीटचे चार्जेस 120 रुपये पर पर्सन आहे. प्रायव्हेट केले तर 600 रुपये. 600 रुपये. बेसिकली ते 5 जण बसवतात एका गाडीत, ते सगळे जण. हां, तिला उतरले. पावसाने स्वागत केलेलं आहे आणि आपल्याला तर एक्सपेक्टेड होतं पाऊस पडावा, तो पडतोय. कारण आपलं चेक इन लवकरचं आहे. लवकर म्हणजे काय, आता आपल्याला तो वेळ झालेला. चेक इन ऑलरेडी चेक इन टाइम होऊन गेला. 10:30चा होता. किती लवकर निघणार मी तुम्ही निघून घरातून? 7 वाजता निघालेलो आहे. नेरळपासून दस्तुरी नाक्याला जायला अर्धा तास लागतो आणि हा जो काही प्रवास आहे तो खूप जास्त सिनिक आहे. एका साईडला खोल दरी, एका साईडला डोंगर, त्यातनं कोसळणारे धबधबे, पुढे दाटलेले दाट धुकं, आजूबाजूला सगळीकडे हिरवळच हिरवळ. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त तुम्हाला असं सिनरी दोन्ही साईडला दिसते. इकडे एंटर केल्या केल्या असं वाटतं आपण एका वेगळ्याच जगात आलोय. खरंच पावसाळ्यामध्ये आपल्या सह्याद्रीला तोड नाही. कमाल आहे ना, इतका शांत करणारा निसर्ग आपल्या पुणे मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरांपासून इतका जवळ आहे. एंटर करतोय MTDC ला. चलो, हे जे काही निळे हिरवे दिसत आहेत ते आपलीच माणसं आहेत. सौरभ, वेट वेट वेट, लुक ॲट सौरभ. अरे काय, माझा पंचो राहिला बॅगेत, आहे ते घातलं. अरे भारी दिसतोय रंग हा. हा, सो आता वाजलेत 12 आणि आपण पोहोचलोय MTDC ला. चेक इन करतोय. मी चेक करू का? यस. हा आहे रिसेप्शन एरिया. खूप चलवा है.
आलोय आपण LTTC ला. हे असं रिसॉर्टचा रस्ता आहे. अर्धा ट्रेक तर इकडेच झाला आपला. म्हणजे कायच गरज आहे ट्रेक करायची. झाड पडलंय बहुतेक. यार खूपच लांब आहे हे. आत्ता येईल मग येईल. येतं का नाही. एकच हॉटेल आहे म्हणे इकडे. इकडेच खावं लागेल. माझ्या शूज मध्ये गेले पाणी आणि मी आणलाय एकच शूज, त्यामुळे मज्जा. हे वाचा पॉज करून काय ते आपलं जे आहे ते इकडे आहे. बाबा खाली बघा. तू बाई अगं पायऱ्यांवरनं चाल. पायऱ्यांवरनं चाल. त्याच्यावरनं सटकती. हा बघा हॅरी पॉटर हा, आपला. हॅरी नवीन पॉटर. हॅरी पॉटर आपला इन द टाउन. चल, चल. क्लॅप क्लॅप क्लॅप. आमचाच आवाज आहे या प्रॉपर्टी मध्ये आणि पावसाचा आणि शिट्टीचा. वॉचमन काकाच्या इकडनं ही प्रॉपर्टी बेटर होता ना. आपले बाबा येताना तिकडनं. वो, 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 वो. सी अशा टाईपच्या. अजून किती लांब आहे बे. हाच आहे वाटते. हाच आहे आपला विला. these are the first glances. इकडे प्रायव्हेट व्हेकल कशा काय आल्याकडे. आय डोंट नो. these are the rules guys. काय जवळ आहे का. ओके दोन्ही बाजूबाजूच्याच दिल्या का. बरं केलं. थँक्यू काका इथपर्यंत आणून सोडल्याबद्दल. दुसऱ्या साईडच्या रूमचा बेड इकडे आहे. सेम स्ट्रक्चर आहे. एक बेड इकडे आहे. टीव्ही आहे. फॅन आहे आणि AC आहे. चेक. फ्रीज चेक. मिरर चेक. स्टोरेज चेक. अलमायरा चेक. वॉट एव्हर दॅट इज. भरपूर स्टोरेज आहे. भरपूर मोठं mirror आहे. असं आहे. आणि बाहेर आलं की हा व्ह्यू आहे. स्वतः एवढा एरिया आपलाच आहे. चालेल चालेल. हो. असं आहे. बाहेर तर आत्ता असं वाटतंय की वाजलेत फक्त 12:30. लिटरली संध्याकाळचे 6 वाजल्यासारखे वाटतंय ना. हा पण एक्सपिरियन्स घ्यावा माणसाने कधीतरी. हे सगळ्या गोष्टी कम्फर्टने असं मापायच्या नसतात. ओके. पाऊस पाहिला का समोर. हो पाऊस वाढला गाईस. हा काय हा पाऊस आहे. आणि हा इथे असं वरंड्यात बसून बघता येणार आहे. सी लुक ॲट द सिटिंग गॉर्जियस. आणि समोर असं एक हे वाव. आय मीन दिस व्ह्यू चुम्मेश्वर व्ह्यू आहे. काय पाहिजे अजून. कुठे जाता फिरायला. हेच आहे जे काय आहे ते. होल पार्टी आवर मॅन. लुक ॲट दिस. रात्री काय वाटेल इकडे. वाव. इथे फक्त खायचं प्यायचं मजा करायची बसायचं एवढ्यासाठी पण येऊ शकता तुम्ही. जेवायला जाण्यासाठी एवढी तयारी करावी लागते. आणि आमचं हॉटेल बाजूलाच आहे आमच्या रूमच्या.
हो ना, ज्यांचे लांब लांब आहेत त्यांना तर आवडच आहे. आमची आहे रूम नंबर 6 आणि रूम नंबर 5. 5 आणि 6 आहे. चलो, कमी झालाय पाऊस. हां चला जेवायला जाऊया. असं जाऊन रस्ता आहे. जायला बघा आपल्याला. हो, हेच समोरचं. हेच आहे समोरचं. हे सौरभ इथून काय सटकतोय? आई बाबांना सांग. कमी तर झालाय. मस्त आलाय चांगला. नंतर हुशार. भारी वाटते ना. हा माहोल आहे हॉटेलचा. तिथून एक झाड गेलेलं आहे. किती मस्त पाणी आलंय. ते आपलं आहे कॉटेज. ते म्हणजे हेच, हे जे दिसत आहे ते आपलंच आहे. हे झाड असं मधून गेलंय प्रॉपर्टीच्या. हे आहे हॉटेल. ही आहे सीट आपली. बॅक साईडला पण हॉटेलच्या रस्ता आहे इकडनं येणाऱ्यांसाठी. बाहेर पण बसू शकता आय गेस. खूप पाऊस सुरू आहे. बस माझे शूज पूर्ण ओले झाले. हो माझे पण पाणी मारायचं. रेडी झालोय आम्ही माथेरान एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आम्ही ट्रान्सफर झालोय पॉन्चोमध्ये. वाव. हॅरी पॉटर आमचं फायचं का. सी आमचं हॅरी पॉटर. लेटेस्ट हॅरी पॉटर मध्ये कन्वर्ट झालेला आहे सौरभ. होय छत्री जाते उडून. कसं वाटतंय सौरभ नव्या चष्मा घालून कसं वाटतंय? चष्मा घालून मला आहे ना, हा म्हणजे आतापर्यंत जे पाहायचो मी ते स्पष्ट आई. पाहायचो. चष्मा घातल्यानंतर माझा व्ह्यू अजून बदलला. अजून स्पष्ट दिसतंय मला तुझ्या चुका. सौरभला माझ्या चुका आता इथून पुढे अजून स्पष्ट दिसणार आहेत. त्याचं कारण आहे सौरभला चष्मा लागला. प्रायव्हेट व्हेकल्स दस्तुरी नाक्यापर्यंतच येतात. त्यामुळे दस्तुरी नाक्यावरनं मेन मार्केटला जाण्यासाठी आपल्याला 3 ते 4 ऑप्शन आहेत. एक आहे ई रिक्षा, दुसरा आहे टॉय ट्रेन, तिसरा आहे घोडे आणि चौथा आहे हात रिक्षा, जी की एक माणूस आपल्याला ओढत घेऊन जातो. त्यामध्ये एकच जण बसू शकतो. पण आम्ही सगळं हे डिश करून टॉय ट्रेनने जाण्याचं ठरवलं. आज संडे होता त्यामुळे टॉय ट्रेनला भरपूर गर्दी असणार होती. सो बघूया. बाय द वे तुमच्यासाठी एक टिप आहे. जर शक्य असेल तर वीकडेला माथेरानला या. तुम्हाला एक वेगळंच माथेरान बघायला मिळेल, जे की खूप शांत असेल आणि कुठल्याही गर्दीशिवाय तुम्हाला ते एन्जॉय करता येईल. अरे तुला भुट्टा पण मिळेल इथे. इथे समोरच भुट्टा आहे. चलो भुट्टा खाएंगे. पहिले तर तिकिटासाठी लाईन. अच्छा हाँ. बस ऍक्टिव्हिटी होती. तिकीट रेणूचा भाऊ. हे कॅमेरा हो. मी हे बंद करू का?
कलेक्शन. यांनी आम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये लावलं सगळं. आणि शॉपिंग. चला मी आईबाबांना पुढे पाठवलं. ओके. इकडे येताना शूज घालून येऊ नका जर का तुम्ही पावसात येत असाल, कारण शूज ओले होतात आणि मग चालायला खूप अवघड जातं आणि इव्हेंच्युअली तुम्हाला शॉप करावंच लागतं, चप्पल घ्यावीच लागते. सो बेटर तुम्ही तुमच्या स्लीपर्स कॅरी करा आणि एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज किंवा जे काही असेल तुमच्याकडे चप्पल वगैरे ते कॅरी करा, म्हणजे तुम्हाला इथे शॉपिंग नाही करावी लागणार. थोडीशी शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही निघालो आता व्ह्यू पॉइंट्स एक्सप्लोर करायला. बघूया. हो, मला सवय झाली आणि आता काही वर्षांपासून डील करायची माकडांबरोबर. आणि पाणी पण आहे आपल्याकडे प्यायला. काही दिसत नाहीये. नाही ना, तुला दिसत नाही असं? मला दिसतंय, याच्यात नाही दिसणार. त्यातही दिसतंय की. चौघांसाठी ना घोडे घेतलेत. आई बाबा पुढे चाललेत ऑलरेडी. रेणू इथे आहे एका घोड्यावर आणि मी परत एका घोड्यावर आहे. तर अशा पद्धतीने चाललोय. आता तुम्ही ऑलरेडी तिघांची जबाबदारी असताना मी कुठे घाबरायला स्कोप आहे का? हो, लोणावळ्याला. आम्ही मागेच आहे बरं का आई. आई बाबा थकलेले असल्यामुळे आम्ही फार काही व्ह्यू पॉईंट एक्सप्लोर करू नाही शकलो. ई रिक्षाची लाईन खूप लांब होती, त्यामुळे हो नाही करत आई बाबा घोड्यावरती बसले फायनली. आणि या घोड्यांचे चार्जेस होते 400 रुपये पर पर्सन. याच जागी जर आम्ही ई रिक्षा केली असती तर त्याचे आम्हाला 35 रुपये पर पर्सन पडले असते, पण त्यात अशी मजा नसती आली. खूप छान वाटलं आम्हाला. घोड्यावर बसून छान वाटलं. आई बाबा पहिल्यांदा बसले, आम्ही बरेच दिवसानंतर बसलो एवढा लॉंग याच्यावरती रूटवरती, त्यामुळे छान वाटलं. यस, थँक्यू. थँक्यू. इकडे आल्यावर चालणं खूप होतं, त्यामुळे रात्री सगळेजण खूप जास्त दमले होते. सो आम्ही डिनर केला, थोड्याशा गप्पा मारल्या आणि डायरेक्ट झोपायला गेलो. आज सकाळी उठलो तेव्हा ठरवलं की आज फक्त प्रॉपर्टी एन्जॉय करायची, कुठेही बाहेर नाही जायचं. कारण इथे पावसामध्ये वरंड्यात जे काही वातावरण तयार झालं होतं त्यामध्ये एक कप हातात चहा घेतला आणि मस्त वरंड्यात गप्पा मारत बसलो. 2 वाजता आमचा चेकआउट झाला आणि आता आम्ही निघालोय परत पुण्याला जाण्यासाठी. बाय बाय हॉर्सी. बाय बाय माथेरान. पाऊस येतोय परत. असं झालंच नाही आम्ही आल्यापासून की पाऊस थांबलाय. ओके, वाव. हे आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे. हाक केलं मी आंब्याच्या झाडाला. हाय हॅरी. हाय. किती लांब आहे अजून बघ. हॅरी पॉटर पावसात भिजताना. लांब आहे रे आणि भरपूर गर्दी आज. वाव. दोन पाय नाही धुतले रे. असं वाटलं होतं की मंडे गर्दी असणार नाही, बट भरपूर गर्दी आहे. माथेरान आहे भाई.
मानसून में तो यहाँ पे रश रहेगा ही रहेगा, जून से लेके सप्टेंबर तक. ओके, सो एक अपडेट आहे गाईस. आत्ताच आम्ही स्टाफशी बोललो आहे. 1 ऑगस्टपासनं हे रिसॉर्ट जे आहे ते प्रायव्हेटला देत आहेत चालवायला. त्यामुळे हे रिसॉर्ट आता 1 वर्ष बंद असणार आहे. पुढचा 1 वर्ष बुकिंग नाही ॲक्सेप्ट करणार आहेत ते. सो आम्ही एकदम एजवर आलो माहिती आहे. जस्ट इमॅजिन. आय लव्ह माथेरान. माथेरानचं काय म्हणतात त्याला, सिग्नेचर हे आहे ना, हा वॉक. आम्ही येताना इकडनं नव्हतो आलो, आम्ही येताना प्रॉपर्टीच्या आतमधनं आलो होतो. ही जी शेजारी दिसतीये सगळी ती MTDC ची प्रॉपर्टी आहे, जिथे आम्ही राहिलो होतो. केस माझी वाट लागली पूर्ण. एंट्रन्सला आहोत. ही तिकीट विंडो आहे. इथे पर पर्सन 50 रुपये तिकीट देऊन तुम्ही इकडे आतमध्ये एंटर करू शकता. ही आहे आपली आजची सवारी. पुढे बसणार आहे का? आपली फेवरेट, थोडं बसते, आपली फेवरेट अर्टिगा. ओके, अर्टिगा एकदम कम्फर्टेबल स्पेशियस वाटते मला. सो आम्ही प्रयत्न करतो की अर्टिगाच घेऊ. चढलाय बाबा. आपली पहिली टूर आहे ही, फॅमिली टूर. मान्सून ट्रिप पण झाली. बाटली ठेवली पाण्याची. सो परत असे ट्रिप करायचे का छोट्या मोठ्या? जानेवारीत काय आहे? 26 जानेवारीला एक मस्त की ट्रिप करायची. ओके, सो आई बाबांना सहा घेऊन महिन्यात नाही एक ट्रिप करायची, वर्षातनं 2 ट्रिप आपण करायच्या. ओके. एक जानेवारीत आणि एक कधीतरी अशी जेव्हा मना वाटेल तेव्हा. ओके, ही आमची पहिली मेमरी आहे सोबत, ट्रॅव्हल मेमरी. आणि आम्ही आता प्रयत्न करू, हे आता जवळपास आम्ही ट्रायल अँड एरर्स घेतले. ॲक्च्युली आम्ही प्रयत्न करू जरा लांब जायचं आता आईबाबांना घेऊन, म्हणजे नॉर्थ साईड असेल. ॲक्च्युली काय फ्लाईटचं बाबांचं जरा आधार कार्डचं कार्ड होतं ते आहे. काय सांगायचं ते कधी होणारही नाही. आमच्या बाबांचं आधार कार्ड नसल्यामुळे आम्हाला फ्लाईटचं ते कन्फर्म माहीत नाही आहे की फ्लाईट तिकीट मिळतं का नाही. त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड आहे ते. कोणत्या वशिला असं तर आम्हाला सांगायचं आधार कार्ड काढून द्या पाहणाऱ्यांनी. कोणी जर का पाहणाऱ्यांनी आधार कार्डचं कार्ड करत असेल, आमच्या बाबांचं आधार कार्ड राहिलंय कारण करायचं, तर नक्की सजेस्ट करा. आणि ते एकदा झालं कन्फर्म की आमच्या बाबांचं फ्लाईट तिकीट निघू शकतं इलेक्शन कार्डवरती, तर आम्ही नक्की लांबची ट्रिप प्लॅन करू. ऍक्च्युली खूप छोटी ट्रिप होती आमची, एका दिवसाचीच होती. पण काल 2 दिवसाची. खरे ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर 2 दिवस आपण स्पेंड केले, पण तसं पाहिलं तर काल सकाळी 7 पासून आता 12 पर्यंत म्हणजे 1 दिवसच आपल्याला मिळणार होतं, म्हणजे झोपेचे 7-8 तास सोडले तर रेफरन्स दॅट 1 दिवसामध्ये ना असं वाटलं होतं मला की आपण एवढं सगळं करतोय पण काय काय कव्हर होऊ शकतं, काय कव्हर होऊ शकतं. पण मग असं झालं की एंड ऑफ द डे काल रात्री असं वाटलं की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत जो काय वेळ गेला हेच आमचे 2-3 दिवस गेलेत. म्हणजे आपण म्हणतो ना निसर्गात आल्यानंतर वेळ खूप हळूहळू जातो, तर हे ॲक्च्युली आम्ही काल अनुभवलं आहे. म्हणजे इतक्या गोष्टी कवर केल्या एका दिवसामध्ये, त्या खूपच सुपर्ब होत्या. त्या सगळ्या रेणू तिच्या ब्लॉग्समध्ये पुढे सांगेलच. ठीक आहे. येस, सो मस्त वाटलं, फॅमिली ट्रिप मस्त झाली. आता लवकरच नवीन ठिकाणी जाऊया. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि स्टे ट्यून. स्टे ट्यून. येस, बाय बाय. परत भेटू लवकरच. See you.